मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। याच अनुषंगाने उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल, उरणमध्ये इंडिया आघाडी अर्थातच महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संजोग वागेरे पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे। तसेच पनवेल, उरण, मावळ, कर्जत, खालापूर शहरी तसेच ग्रामीण भागात प्रचारावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे मावळमधून माझा विजय निश्चितच असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांनी मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी कळंबोली येथील पत्रकार परिषदेत सांगितले। तसेच पनवेल, उरण भागातील अनेक प्रश्न आजवर प्रलंबित आहेत। नैना, JNPT, BPCL, सिडको, महानगरपालिका, अनियमित पाणी पुरवठा, रेल्वेच्या पर्यटनाच्या सुविधा यांसारखे विविध प्रश्न हे सुटलेले नाहीत। प्रचारासाठी जात असताना आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासून असलेले शिवसैनिक प्रचारासाठी पुढे येत आहेत। तरुण मुली, महिला याही त्याच ताकदीने पुढे येत आहेत। शिवसेनेत गद्दारी झाली आहे, त्या गद्दारांबद्दलची चीड मतदारांमध्ये दिसून येत आहे। प्रचारादरम्यान व कॉर्नर सभांमध्ये अतिशय चांगले वातावरण पाहायला मिळाले। गेली 10 वर्षे मतदारांची फसवणूक झाली आहे। मतदारांमध्ये कमालीची चीड निर्माण आहे। महागाई, पेट्रोल, डिझेल, बेरोजगारी, गॅस सिलेंडरचे वाढते दर, शिक्षणाच्या वाढत्या किमती तसेच गावातील तरुणांच्या नोकऱ्या यांसारखे अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार मोदींना हद्दपार करतील, असे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले। त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी महाविकास आघाडीनेच पुढाकार घेतला असल्याचे देखील सांगितले। या पत्रकार परिषदेला उमेदवार संजोग वागेरे पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रशांत पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावनाताई घाणेकर, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकाप पक्षाचे गणेश कडू आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रचार आमचा गाव भेटीचा प्रचार सुरू आहे। प्रत्येक गावामध्ये, वाडी, वस्ती, पाड्यामध्ये आम्ही जातोय। शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीने आम्ही करतोय। आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। आणि गाव भेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोक असतील, त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील, तरुण असतील, यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोहोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। अजून काय? आता ईव्हीएमच्या बाबतीत बघा, आता प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे आणि म्हणजे मी या मताचा आहे की आपण म्हणजे रडीचा डाव खेळत नाही। जे आहे ते आपण विश्वास आहे, कारण की मी सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये मी 3-4 वेळा निवडून आलोय, माझी मिसेस 3 वेळा निवडून आलेली आहे। त्यामुळे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणाल मला तर ठीक आहे, ईव्हीएमने जर आमच्यावरती कृपा दाखवली तर निश्चित त्या ठिकाणी हा विजय आमचाच राहील। आणि जरी नाही दाखवली तरी सुद्धा आमच्यावर म्हणजे आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे, लोकांचं मत आमच्या बरोबर आहे। त्यामुळं हे इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल याची मला खात्री आहे। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे गरजेचं आहे, कारण पाणी अडवा पाणी जिरवा ही जी काही संकल्पना आहे त्या जर केल्या तर निश्चितच आपल्याला तिथल्या भागामध्ये जिथं पाणी आपण अडवू त्या भागातल्या आजूबाजूच्या विहिरींना, आजूबाजूचे जे हँडपंप आहेत
त्यांना पाणी मिळू शकतं आणि ते पाणी टिकू शकतं. आता काय होतं की ते पाणी थांबलं जात नाही, ते पाणी उताराना खाली खाली जात असतं, त्याच्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. तर कोल्हापूर पद्धतीचे जर बंधारे बांधले ठिकठिकाणी तर त्या बंधाऱ्याचा उपयोग निश्चितच लोकांच्या विहिरींना आणि हापशांना पाणी राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणार आहोत. केलेले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अभ्यास करावा असा टोला तरी लागले होते मागच्या संदर्भात. साहेब, मी या बाबतीमध्ये असा खुलासा करेल, मी 1987 पासून इन्कम टॅक्स भरतो. मी सेंच्युरी यांका कंपनीमध्ये कामाला लागलो आणि कामगारांच्या पेमेंट स्लिप पासून माझी पेमेंट स्लिप, पहिली पेमेंट स्लिप माझ्याकडे आहे आणि ती मी दाखवेल की माझ्या पेमेंट स्लिप मधनं इन्कम टॅक्स कापला गेलेला आहे आणि मी 87 पासून सेंच्युरी यांकामध्ये कामाला आहे आणि आता देखील मी सेंच्युरी यांका कंपनीमध्ये कामाला आहे. तर मला अशा पद्धतीनं ज्यांना हे वाटतंय की मला अभ्यास नाही, मी त्यांच्या बालिश बुद्धीचा क्यू करतो की त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. म्हणजे आज मी सुद्धा धंदा पण करतो, मी एक कामगार म्हणून मी त्या ठिकाणी माझं काम पण पाहतो. तर म्हणजे असं कुठला धंदा आहे की तो 5 वर्षात डबल टिबल होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षात डबल टिबल होतो. मला काय कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरती जायचं नाही. जे काही लोकांपर्यंत आलेलं आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.